नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, समस्या, बाधा या असतातच. मग मुलांच्या शिक्षणासंबंधित असतील, नोकरी संबंधित असतील, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, घरामध्ये होणारे सततचे वादविवाद आणि यातच आपली जर मुलं विवाहयोग्य जर झाली असतील तर त्या मुलांच्या विवाहाचे टेन्शन हे वेगळंच. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं आणि त्यांना योग्य जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच आईवडील देखील आपल्या मुलांसाठी स्थळ पाहत असतात. परंतु हे स्थळ पाहत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर चांगले स्थळ आले तर काहीतरी अडचण येते आणि ते लग्न मोडलं जातं किंवा मनासारखं स्थळ येत नाही किंवा इतर काही अडचणी असतात, कुंडली दोष असतो किंवा इतर काही कारणानं मुलांच्या लग्नामध्ये विलंब होतो. आणि म्हणूनच आपण जर काही साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी जर उपाय केले विशिष्ट तिथींना तर त्या विशिष्ट तिथींच्या देवी देवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होताच, त्याचबरोबर आपल्या मुलांच्या विवाहातील हे जे अडथळे आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होते. आणि म्हणूनच आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे. तो उपाय आहे हळकुंडाचा. एका ठिकाणी हळकुंड ठेवायचा आहे. आता हे कोणत्या ठिकाणी हळकुंड ठेवायचे आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीचीच माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जेवणाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाकघरात हळदीचा वापर केला जातो. हळद जितकी जेवणामध्ये वापरली जाते तितकेच हळदीला महत्त्व प्रत्येक शुभ कार्यामध्ये देखील देण्यात आलं आहे. हळदीमुळे जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट येते असं म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये हळदीला अत्यंत शुभ मानलं जातं आणि ही जी हळद आहे तर ती आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे तर ती नष्ट करण्याचं काम करते. त्याचबरोबर हळद अनेक रंगात येत असल्यानं तिचा ग्रहांशी देखील संबंध येतो. हळद ही पिवळ्या, काळ्या आणि केशरी रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पिवळ्या रंगाच्या हळदीचा गुरुग्रहाशी संबंध येतो तर केशरी रंगाच्या हळदीचा मंगळ ग्रहाशी तर काळ्या रंगाच्या हळदीचा शनी ग्रहाशी संबंध येतो. आणि ही जी हळद बनते ते बनते हळकुंडापासून आणि या हळकुंडाचाच उपाय आपल्यालाच करायचा आहे. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे 3 रंगामध्ये जरी हळद येत असेल तरी देखील आपल्याला पिवळ्या रंगाच्याच हळदीचा वापर करायचा आहे, म्हणजेच उपाय करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला करायचा आहे गुरुवारी, कारण गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित वार आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला या हळकुंडाचा उपाय या दिवशी करायचा आहे. तर तुमची मुलं सकाळी आंघोळ करत असताना गुरुवारी सकाळी त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे. याच्यामुळं कुंडलीमध्ये जो गुरुग्रह आहे तर तो नकारात्मक किंवा कमजोर असेल तर यामुळं गुरुग्रह हा मजबूत होण्यास मदत होते आणि गुरुदोषापासून देखील मुक्तता होते. त्याचबरोबर ही विवाहामध्ये जी काही अडचणी येत असतील किंवा इतर जरी कोणत्या अडचणी असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होते. तसेच आंघोळीनंतर शक्यतो पिवळ्या रंगाचीच कपडे परिधान करायचे आहेत. मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित वार आहे. भगवान श्री हरी विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी शक्यतो जितक्या तुमच्या सेवा होतील त्या पिवळ्या रंगातच असाव्यात. त्यानंतर तुळशीला जल अर्पण करत असताना, तुळशीला पाणी घालताना त्या पाण्यामध्ये देखील थोडीशी हळद घालायची आहे आणि हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे. त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला हळकुंडाचा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करत असताना जर मुलांना जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर आई वडिलांनी किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल. उपाय करताना जर आई वडील हा उपाय करत असतील तर आपल्या मुलांचं नाव घेऊनच मग त्यांनी ह्या उपायाला सुरुवात करायची आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त हळकुंड घेऊन चालणार नाही तर त्यासोबतच आपल्याला आणखी देखील वस्तू लागणार आहेत. आता देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसण्यापूर्वी एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी ही घेत असताना पूजेची सुपारी घ्यायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये अगोदरपासून अडगळीत पडलेली किंवा इतर सुपारी घ्यायची नाही तर आपल्याला नवीनच सुपारी यासाठी उपायासाठी खरेदी करून आणायची आहे. त्याचबरोबर लागणार आहेत पिवळ्या केलेल्या अक्षदा. या अक्षदा मुठभर अक्षदा घ्यायच्या आहेत. अक्षदा घेताना कुठेही तुटलेल्या, खराब झालेल्या, किडलेल्या नसाव्यात. त्याचबरोबर 2 अखंड लवंगा लागणार आहेत. त्याचबरोबर विड्याची 2 पानं लागणार आहेत. पानं घेताना थोडीशी मोठ्या आकाराची घ्यायची आहेत. कुठेही तुटलेली, खराब झालेली, किडलेली पानं नसावीत. मी तुम्हाला आता या गोष्टी अशा का सांगत असते की तुटलेली, खराब झालेली किंवा अखंडच वस्तू घ्याव्यात, कारण की कोणतीही सेवा करताना, कोणताही उपाय करताना जर आपण अखंड वस्तू जर वापरत असो तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला उपायासाठी अखंडच वस्तू घ्यायला हव्यात.
त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे। आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या बाळकृष्णाची मूर्तीही असतेच आणि बाळकृष्ण हे भगवान श्री हरी विष्णूंचं स्वरूप आहे। त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला या बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे। तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर हे पाणी इतरत्र फेकू न देता थोडंसं पाणी जो विवाहयोग्य मुलगा आहे तर त्याला किंवा मुलीला प्यायला द्यायचं आहे। त्याचबरोबर कुटुंबातील इतर व्यक्तीने पिलं तरी देखील चालेल। त्यानंतर राहिलेलं जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि हे जे तुम्ही अभिषेक करणार असाल तर त्यावेळेला अभिषेक करताना ह्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळदीच्या पाण्याने तुम्हाला या बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा पाणी संपूर्ण घरामध्ये उंबरठ्यावर दरवाज्यावर शिंपडल्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे। यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते। म्हणजेच कोणते जे दोष असतात ग्रहदोष असतील किंवा इतर कोणते दोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते। त्यानंतर पुन्हा देवघरासमोर बसायचं आहे। ही जी मूर्ती आपण अभिषेक केलेली आहे तर स्वच्छ पुसून एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मुठभर अक्षदा आपल्याला घ्यायच्यात पिवळ्या केलेल्या हळदीनं, तर त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत। त्यावरती ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला। त्यानंतर ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदा विड्याचं पान घ्यायचं आहे। विड्याच्या पानावरती तुम्हाला चंदनाने किंवा हळदीनं तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण असेल, समस्या असेल, विवाह कोणत्या कारणानं जमत नसेल, म्हणजे जर मुलाला जर प्रेम विवाह करायचा असेल तर प्रेम विवाह लिहायचा आहे। जर कुंडलीमध्ये काही दोष असतील तर कुंडली दोष असं लिहायचं आहे किंवा एखाद्यानं जर बाधा केली असेल तर ती बाधा म्हणून लिहायचं आहे किंवा मनासारखं स्थळ येत नसेल तर मनासारखं स्थळ एवढंच तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे। कुठेही आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव या विड्याच्या पानावरती लिहायचं नाही। त्यानंतर यावरती तुम्ही जी हळकुंड घेतलेली आहे तर ती 2 हळकुंड आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत। उपायासाठी हळकुंड घेत असताना लेकुरवाळी हळकुंड घ्यायची आहेत। तुम्हाला फोटोमध्ये जशा प्रकारची हळकुंड दिसत आहेत, म्हणजे एक मोठं हळकुंड आणि त्याला जोडून एक छोटंसं हळकुंड दिसतंय, तर त्याचप्रमाणे अखंड हळकुंड असतं, कुठेही तुटलेलं नसतं, तर असं हे लेकुरवाळं हळकुंड यावर ठेवायचं आहे। 2 लवंगा ठेवायच्या आहेत। आता हे हळकुंड 2 ठेवत असताना हळकुंड नुसती ठेवायचे नाहीत तर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे। तुम्ही सुती धागा घ्यायचा आहे सफेद, त्याला लाल करू शकता कुंकवानं किंवा हळदीनं जरी केला पिवळा तरी देखील चालेल आणि याने तुम्हाला ही जी 2 हळकुंड आहेत तर ती बांधायची आहेत। त्यानंतर एक अगदी छोटंसं हळकुंड घ्यायचं आहे। असंच लेकुरवाळा हळकुंड अखंड हळकुंड घ्यायचं आहे आणि अगदी छोटंसं घ्यायचं आहे, कारण हे हळकुंड आपला जो विवाहयोग्य मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर त्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला बांधायचं आहे। त्यामुळे अगदी छोटंसंच हळकुंड आपण पाहून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे, अक्षदा ठेवलेल्या आहेत, तर तिथं तुम्हाला हे हळकुंड ठेवायचं आहे। त्याच्याच बाजूला एका प्लेटमध्ये तुम्ही हा जो पानाचा विडा घेतलेला आहे तो ठेवायचा आहे। त्यावरती ज्या 2 अखंड लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि जी 2 आपण हळकुंड घेतलेली आहेत तर ती ठेवायची आहेत। त्यानंतर त्या ठिकाणी बसून तुमची जी कुलदेवता आहे तर त्या कुलदेवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। आपली कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्या कुटुंबावर जी काही संकट अडचणी येत असतात तर ते दूर करण्याचं काम करत असते। त्यामुळे पहिल्यांदा आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। जर तुमची कुलदेवता माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः किंवा ओम कुलदेवताय नमः असं म्हटलं तरी देखील चालेल। त्यानंतर त्या ठिकाणी बसून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। मंत्र जप करत असताना जपमाळेने करू शकता किंवा इतर 108 कडधान्य मोजून घेऊन त्यानं तुम्ही देखील हा जप करू शकता। त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। मुलांच्या विवाहासंबंधित जी काही तुमची अडचण आहे, समस्या आहे, तर ती तुम्हाला या ठिकाणी हे जे आपण हळकुंड घेतलेला आहे तर त्या हळकुंड पानाच्या विड्यावरती तुम्हाला बोलून दाखवायचे आहे। त्यानंतर एक पिवळ्या रंगाचा रुमाल घ्यायचा आहे, नवीनच रुमाल असावा। त्या रुमालामध्ये आपण ज्या बाळकृष्णाच्या मूर्तीखाली ज्या अक्षदा ठेवलेल्या आहेत तर त्यातील थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्हाला त्या अक्षदा ठेवायच्या आहेत, म्हणजेच विड्याचं जो पान आपण घेतलेला आहे, हळकुंड घेतलेला आहे तर त्यावरती ते तुम्हाला अक्षदा ठेवायच्या आहेत। त्याची एक तुम्हाला छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी औदुंबराचा वृक्ष असेल, औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराचं झाड असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे। या उंबराच्या झाडामध्ये स्वतः दत्तगुरु तसेच भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी हे वास करत असतात आणि गुरुवार हा वार भगवान श्री हरी विष्णूंना, दत्तगुरूंना समर्पित असल्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उंबराच्या झाडाखाली जाऊन करायचा आहे। त्यानंतर तिथं जाताना देखील पूजेसाठी सर्व साहित्य घेऊन जायचं आहे। पिवळ्या रंगाच्या अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं, मिठाई जे काही असेल, धूपदीप जे सर्व काही आहे तर ते पिवळ्या रंगामध्ये असावं। तिथं गेल्यावरती आपण या उंबराच्या झाडाला जे पाणी अर्पण करणार आहोत
तर ते पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. जाताना आपल्याला एक दिवा घेऊन जायचा आहे. दिवा घेताना तो मातीचा असावा किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतला तरी चालेल. कणकेचा दिवा बनवून घेत असताना चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आणि या उंबराच्या झाडाखाली जाऊन हा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप किंवा मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे. त्यानंतर जे पाणी आणलेलं आहे हळद टाकलेलं, तर ते पाणी तुम्हाला या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी वाचवून घरी आणून ते संपूर्ण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. त्यानंतर आपण ही जी पोटली आणलेली आहे ज्याच्यामध्ये हळकुंड आहे आणि ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आई वडील करत असतील तर त्यांनी मुलांचं नाव घेऊनच हा उपाय करायचा आहे आणि त्या ठिकाणी बसून पुन्हा एकदा 108 वेळा दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री हरी विष्णूंचं, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी सारखा आमच्याही मुलांचा जोडा जमावा यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे. आणि आपण ही जी पोटली आणलेली आहे तर ती पोटली या उंबराच्या झाडाखाली ठेवू शकता किंवा उंबराचं जर झाड छोटंसं असेल तर तुम्ही एखाद्या त्याच्या ढांपीला तुम्ही हे जी पोटली आहे तर ती बांधू शकता. अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर आता मी हा सांगितलेला उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. त्यानंतर घरी आल्यानंतर आपण जे बाळकृष्णासमोर हळकुंड ठेवलेलं आहे, जे अगदी छोटंसं हळकुंड आहे, तर तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे पिवळ्या धाग्यामध्ये किंवा लाल धाग्यामध्ये ज्या मुलांचा विवाहासाठी आपण हा उपाय करतोय तर त्यांच्या गळ्यामध्ये बांधायचा आहे. त्याचबरोबर ज्या अक्षदा आहेत तर त्यातील थोड्याशा अक्षदा आपल्याला जो मुलगा किंवा मुलगी विवाहयोग्य आहे तर त्यांच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये एखाद्या कागदामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा कपड्यामध्ये गुंडाळून तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे. आणि जी सुपारी मी तुम्हाला सांगितली होती अगोदर, जी सुपारी तुम्हाला बाळकृष्णासमोरच ठेवायची होती, मी ते सांगायला अगोदर विसरले, तर ही सुपारी या अक्षदा एखाद्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये किंवा कागदाच्या पुडीमध्ये बांधून आपल्या मुलांसोबत ठेवायची आहे. ज्या वेळेला मुलांसाठी स्थळ पाहायला जाल तर त्या वेळेला तुमच्याजवळ या वस्तू असायला हव्यात. आता दुसऱ्या गुरुवारी ज्या वेळेला तुम्ही हा उपाय कराल तर त्यावेळेला तुम्हाला बाळकृष्णासमोर हळकुंड आणि सुपारी ठेवायची काही गरज नाही. फक्त तुम्ही मी जर सांगितलं त्याप्रमाणे विड्याच्या पानावर ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्याचीच फक्त उपायाने सेवा करायची आहे. उपाय करताना भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायला विसरायचं नाही, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. आणि हा उपाय आपल्याला 5 गुरुवार करायचा आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे आणि तुमच्या मुलांचा विवाह निश्चित ठरणार आहे. तर जर तुमच्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील, तुम्हाला माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.